नमस्कार, मिस्टर अँड मिसेस कुकिंग आयडियामध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मटकीची रस्सा भाजी। तर त्यासाठी मी घेतलेले आहेत 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, 1 कांदा, आलं लसूण पेस्ट, दाण्याचा कूट, कोथिंबीर, 200 ग्रॅम मोड आलेली मटकी, 2 मोठे चमचे तेल। तर आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम तेल पॅनमध्ये ओतून घेऊ। त्यात आपण घालणार आहोत मोहरी, त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत जिरे, मोहरी जिरे चांगले फुलून द्यायचे। त्यानंतर त्यात आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट, त्यात आपण घालणार आहोत कढीपत्ता। आता हे सर्व आपण 1 मिनिट परतून घेणार आहोत। आता हे चांगलं परतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा, तर हा कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा आता चांगला मऊ झालेला आहे, आपण हा जास्त लाल करणार नाही। आता आपण यामध्ये घालणार आहोत हळद, किचन किंग मसाला, लाल तिखट, आणि आपण हे चांगलं परतून घेणार आहोत। आता आपण हे चांगलं परतून घेणार आहोत। त्यानंतर यात घालणार आहोत आपण मीठ, आता आपण हे चांगलं परतलेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर, हे सर्व मिश्रण चांगलं परतलेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत मटकी, आता आपण ही मटकी चांगली परतून घेणार आहोत। आता हे मिश्रण चांगलं परतलेलं आहे। तर आपण यावर 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। तर आता 2 मिनिटं झालेलं आहे, आपण झाकण काढून बघूया। भाजी चांगली परतलेली आहे। तर त्यामध्ये आपण आपल्याला हवं तसं पाणी घालूया। तर हे पाणी मी थोडं कोमट करून घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढी मटकी घट्ट पाहिजे असेल किंवा पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता। तर मी एवढं पाणी घातलेलं आहे। तर याला आता ह्या मटकीला आपण 4 ते 5 मिनिटाला पाण्यामध्ये शिजून देऊया आणि यामध्ये थोडं वेळ झाकण ठेवूया।
तर आता 4 ते 5 मिनटे झालेले आहे. आपण झाकण काढून बघूया. तर मटकी चांगली शिजलेली आहे. तर यात आपण आता शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. आपल्याला मटकी जेवढी घट्ट पाहिजे असेल किंवा पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत. तर यामध्ये मी पूर्ण कूट ॲड केलेला आहे. मटकीला तरीही छान आलेली आहे. आणि आपली मटकी बघा. हे 2 ते 3 मिनटं आपण अशी शिजून देणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं झालेले आहे. तर भाजीला बघा तरी खूप छान आलेली आहे. भाजीचा कलर बघा किती छान आलेला आहे. तर आता यामध्ये मी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे. तर तुम्ही भाजी पुरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता, तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी आता गॅस बंद केलेला आहे. तर भाजी बघा आपली कशी झालेली आहे. चला तर आपण ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघूया. मी ही भाजी पुरीसोबत खाणार आहे. चल तर मी आता टेस्ट करून बघते. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. थँक्यू.